खंबीर स्त्री. ज्या बाईने 15 वर्ष फक्त नवरा, मुलं आणि सासूसाठी जगली होती, तिने तिच्या 35व्या वाढदिवशी स्वतःसाठी एक साडी घेतली म्हणून तिच्या नवऱ्याने तिला मारहाण केली. ती त्याच रात्री घरातून बाहेर पडली. हातात फक्त ती साडी होती. 6 महिन्यांनी त्याच नवऱ्याने तिला एका मोठ्या स्टेजवर बघितलं. 1000 लोक तिच्यासाठी टाळ्या वाजवत होते आणि तिच्या गळ्यात हार होता. तिने 15 वर्षात जे कमावलं नव्हतं ते तिने 6 महिन्यात स्वतःसाठी जगून कमावलं होतं. ही गोष्ट प्रत्येक स्त्रीने ऐकलीच पाहिजे. गोष्ट आहे नागपूरच्या माधुरीची. वय वर्ष 35, दिसायला अतिशय सुंदर, पण डोळ्याखाली काळी वर्तुळं, अंगावर साधी साडी, हातात फुटलेलं मंगळसूत्र. तिचं लग्न झालं वयाच्या 20व्या वर्षी. शिकली होती BA पर्यंत. तिला टीचर व्हायचं होतं, पण वडिलांनी सांगितलं मुलींनी जास्त शिकायचं नसतं, लग्न कर आणि संसार कर. तिचं लग्न झालं सतीश सोबत. सतीश एका सरकारी ऑफिसमध्ये कारकून होता. पगार चांगला होता. सुरुवातीला सतीश चांगला होता, पण लग्नानंतर 2 वर्षांनी त्याचा खरा चेहरा समोर आला. तो रोज दारू प्यायचा, माधुरीला शिव्या द्यायचा. तिला म्हणायचा, तू काय करतेस दिवसभर? फक्त खातेस आणि झोपतेस. माधुरी सकाळी 5 वाजता उठायची, सगळ्यांसाठी चहा करायची, डबे बनवायची, मुलांना शाळेत पाठवायची, सासूची सेवा करायची, नवऱ्याचे कपडे धुवायची, रात्री 11 वाजेपर्यंत कामं करायची. तरीही तिला ऐकायला मिळायचं की तू काहीच करत नाहीस. तिला 2 मुलं होती. एक मुलगा 10 वर्षाचा आणि एक मुलगी 7 वर्षाची. मुलंही तिला आई म्हणून नाही तर नोकर म्हणून बघायची, कारण वडील तसंच शिकवायचे. माधुरीने कधी स्वतःसाठी काही घेतलं नव्हतं. तिच्या साड्या फाटलेल्या असायच्या, तिची चप्पल तुटलेली असायची, पण तिने कधी तक्रार केली नाही. ती विचार करायची, माझा नवरा, माझी मुलं सुखी तर मी सुखी. पण तिच्या वाढदिवशी काहीतरी वेगळं झालं. तिच्या मैत्रिणीने तिला 500 रुपये दिले होते. म्हणाली, माधुरी घे, स्वतःसाठी काहीतरी घे. माधुरी 15 वर्षांनी पहिल्यांदा दुकानात गेली. तिने स्वतःसाठी एक सुंदर लाल साडी घेतली, 550 रुपयांची. ती घरी आली, आरशासमोर उभी राहिली. तिला स्वतःला बघून खूप छान वाटलं. तेवढा सतीश घरी आला. त्याने तिला त्या साडीत बघितलं आणि ओरडला, कुठून आणली ही साडी? पैसा कुठून आला? माझ्या परवानगीशिवाय साडी घेतेस? तू उधळी आहेस. त्याने ती साडी तिच्या हातातून हिसकावून घेतली आणि फाडून टाकली आणि तिला ढकलून दिलं. माधुरी खाली पडली. तिच्या डोक्याला लागलं. ती रडायला लागली. मुलं बघत होती, सासू हसत होती. त्या रात्री माधुरीने ठरवलं, बस झालं, आता मी स्वतःसाठी जगणार, नाहीतर मरणार. रात्री सगळे झोपल्यावर तिने ती फाटकी लाल साडी पिशवीत भरली आणि घरातून बाहेर पडली. तिच्याकडे कुठं जायचं नव्हतं. माहेर तिचं खूप लांब होतं आणि तिथेही तिला कोणी आधार देणारं नव्हतं. ती रेल्वे स्टेशनवर गेली. तिथे ती बसली होती. तिला एक बाई भेटली. तिचं नाव होतं सुजाता. सुजाता एका NGOमध्ये काम करायची, ज्या स्त्रियांना घरं नाही त्यांच्यासाठी. सुजाताने माधुरीला विचारलं, काय झालं? माधुरीने सगळं सांगितलं. सुजाता म्हणाली, माझ्या घरी चल, माझ्या NGOमध्ये राहा. माधुरी तिच्यासोबत गेली. तिथे 10 बायका राहायच्या. सगळ्यांची कहाणी माधुरीसारखीच होती. कुणाला नवऱ्याने मारलं होतं, कुणाला सासूने छळलं होतं. माधुरी तिथे राहायला लागली. तिला सुजाताने सांगितलं, तुला काय येतं? माधुरी म्हणाली, मला काहीच येत नाही. सुजाता म्हणाली, असं कसं? तुला स्वयंपाक येतो, तुला शिवणकाम येतं, तुला मुलं सांभाळता येतात, हेच तर सगळ्यात मोठं स्किल आहे. माधुरीने तिथे स्वयंपाकाचं काम सुरू केलं. त्या NGOमधल्या मुलांसाठी ती जेवण बनवायची. तिच्या हाताला अप्रतिम चव होती. एक दिवस NGOमध्ये एक मोठा कार्यक्रम होता. मोठ्या कंपनीचे लोक येणार होते. माधुरीने सगळ्यांसाठी पुरणपोळी बनवली. ती पुरणपोळी खाऊन एक मॅडम म्हणाली, बाई, कोण बनवतं ही पुरणपोळी? इतकी सुंदर चव आहे. सुजाताने माधुरीला पुढे आणलं. त्या मॅडमने माधुरीला विचारलं, तू आमच्या कंपनीच्या कॅन्टीनसाठी जेवण बनवून देशील का? आम्हाला रोज 50 डबे हवेत. माधुरीचे डोळे भरून आले. तिने हो म्हटलं. तिथून तिचा नवीन प्रवास सुरू झाला. तिने सकाळी 4 वाजता उठून डबे बनवायला सुरुवात केली. पहिल्या महिन्यात तिला 20,000 रुपये मिळाले. तिने आयुष्यात पहिल्यांदा स्वतःच्या पैशाने स्वतःसाठी एक ड्रेस घेतला. तो घालताना तिला रडू आलं. तिला कळलं स्वतःसाठी जगणं काय असतं. 3 महिन्यात तिचे डबे 50 वरून 200 झाले. तिने 5 बायकांना कामाला ठेवलं,
ज्या बायका तिच्यासारख्याच घरातून बाहेर पडल्या होत्या. तिचं नाव झालं माधुरी डब्बेवाली. लोक तिच्या डब्यांची वाट बघायचे. एक दिवस तिच्या आयुष्यात प्रेम परत आलं. एका ऑफिसमध्ये एक सर होते. नाव होतं अमित. वय वर्ष 38. त्यांची बायको 2 वर्षापूर्वी कॅन्सरने गेली होती. ते एकटे होते. त्यांना माधुरीचा डब्बा खूप आवडायचा. ते रोज चिठ्ठी लिहायचे, आजची भाजी खूप छान होती, आजची पोळी मऊ होती. माधुरीला ते वाचून छान वाटायचं. एक दिवस अमितने तिला भेटायला बोलावलं. म्हणाले, माधुरीजी, तुम्ही खूप खंबीर आहात. मला तुमच्याशी मैत्री करायची आहे. माधुरी घाबरली. म्हणाली, सर, मी एक घटस्फोटित बाई आहे. माझी 2 मुलं आहेत. समाज मला चांगलं म्हणणार नाही. अमित म्हणाले, समाजाचं काय? समाजाने तुम्हाला जेव्हा मारहाण होत होती तेव्हा साथ दिली होती का? मी तुम्हाला एक माणूस म्हणून बघतो, एका स्त्री म्हणून नाही. माधुरीला त्यांचं बोलणं आवडलं. हळूहळू दोघांची मैत्री झाली. अमित तिच्या मुलांना भेटायचा, त्यांना गिफ्ट आणायचा. माधुरीला वाटलं की 15 वर्षांनी कोणीतरी तिला प्रेमाने बघतंय, वासनेने नाही. पण इथे सस्पेन्स आला. सतीशला कळलं की माधुरी आता मोठी झाली आहे. तिचे फोटो पेपरमध्ये आले होते. माधुरी डब्बेवाली म्हणून तिची स्टोरी आली होती. सतीशला राग आला. तो तिच्या NGOमध्ये आला आणि म्हणाला, चल घरी, मुलं तुझी वाट बघतायत. माधुरी म्हणाली, मी येणार नाही. मी आता स्वतःसाठी जगते. सतीश म्हणाला, मी तुला घटस्फोट देणार नाही. मी तुला कोर्टात खेचेन. माधुरी घाबरली. तिला वाटलं आता सगळं संपलं. तिने अमितला सांगितलं. अमित म्हणाला, घाबरू नकोस. मी तुला एका वकिलाला ओळखतो. वकिलाने सांगितलं की सतीश तुला काहीच करू शकत नाही. तू 2 वर्ष वेगळी राहतेस. तुला घटस्फोट मिळेल आणि तुझ्या मुलांचा ताबाही तुला मिळेल. कारण सतीश दारू पितो. माधुरीला धीर आला. तिने कोर्टात केस टाकली. केस 6 महिने चालली. शेवटी माधुरीला घटस्फोट मिळाला आणि मुलांचा ताबाही मिळाला. कारण मुलाने कोर्टात सांगितलं की आम्हाला आईकडे राहायचं आहे. बाबा आम्हाला मारतात. त्या दिवशी माधुरी खूप रडली. पण ते दुःखाचं रडणं नव्हतं, ते जिंकल्याचं रडणं होतं. 6 महिन्यांनी नागपूरमध्ये महिला उद्योजकांचा एक मोठा कार्यक्रम होता. तिथे माधुरीला प्रमुख पाहुणी म्हणून बोलावलं होतं. तिने तीच लाल साडी घातली होती जी तिने स्वतः शिवून परत बनवली होती. फाटलेल्या साडीपासून तिने नवीन डिझायनर साडी बनवली होती. ती स्टेजवर आली आणि म्हणाली, मी 35 वर्षाची आहे. मी 15 वर्ष दुसऱ्यांसाठी जगले. पण गेल्या 6 महिन्यात मी स्वतःसाठी जगायला शिकले. आणि जेव्हा मी स्वतःसाठी जगायला शिकले तेव्हा मला कळलं की मी प्रेम करायला विसरले होते. स्वतःवर प्रेम करायला, माझ्या मुलांवर खरं प्रेम करायला आणि एका चांगल्या माणसावर प्रेम करायला. आज माझ्याकडे 200 डब्यांचा व्यवसाय आहे. 10 महिला माझ्याकडे काम करतात. माझी मुलं माझ्यासोबत आहेत. आणि माझ्यासोबत एक असा माणूस आहे जो मला साडी घेण्यासाठी परवानगी देत नाही, तर मला साडी गिफ्ट देतो. तेवढ्यात प्रेक्षकांमध्ये बसलेला अमित उभा राहिला आणि त्याने तिला प्रपोज केलं. सगळे टाळ्या वाजवायला लागले. माधुरीने हो म्हटलं. पण तिने एक अट ठेवली, लग्नानंतरही मी माझा व्यवसाय करणार. मी स्वतःसाठी जगणार. अमित म्हणाला, तुझं स्वतःसाठी जगणंच तर मला आवडलंय. त्याच कार्यक्रमात मागच्या रांगेत सतीश बसला होता. तो आला होता माधुरीला परत मागायला. पण जेव्हा त्याने माधुरीला स्टेजवर बघितलं, हजारो लोक तिच्यासाठी उभे राहून टाळ्या वाजवताना बघितलं, तेव्हा त्याला कळलं की त्याने हिरा गमावलाय. तो मान खाली घालून निघून गेला. आज माधुरी 36 वर्षाची आहे. तिचं लग्न अमितसोबत झालं आहे. तिचा व्यवसाय आता 500 डब्यांचा झाला आहे. तिने स्वतःचं घर घेतलं आहे. तिच्या घरात एक मोठा आरसा आहे. ज्या आरशासमोर ती रोज उभी राहते आणि स्वतःला म्हणते, माधुरी, तू सुंदर आहेस, तू खंबीर आहेस, तू स्वतःसाठी जगतेस आणि हेच खरं प्रेम आहे. ही गोष्ट फक्त माधुरीची नाही, ही गोष्ट त्या प्रत्येक 35 वर्षाच्या बाईची आहे जी स्वतःसाठी जगायला विसरली आहे, जिने आपली स्वप्न मुलांसाठी, नवऱ्यासाठी, सासूसाठी बाजूला ठेवली आहेत. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्वतःसाठी जगायला शिकता तेव्हाच तुम्ही दुसऱ्यांना खरं प्रेम देऊ शकता. कारण रिकाम्या भांड्यातून कोणालाच पाणी देता येत नाही. आधी स्वतःला भरा, स्वतःवर प्रेम करा, स्वतःसाठी एक साडी घ्या, स्वतःसाठी एक दिवस जगा आणि बघा तुमचं आयुष्य कसं बदलेल. जर ही गोष्ट तुमच्या घरातल्या बाईला, आईला, बहिणीला, बायकोला लागू होते तर ही कथा तिला नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा, मी स्वतःसाठी जगायला शिकले.
ही कथा मी माझ्या काल्पनिक विचारसरणीतून बनवलेली आहे. या कथेतील पात्रांचा, नावाचा आणि घटनांचा कोणत्याही स्त्रीशी, पुरुषांशी किंवा कोणत्याही खऱ्या व्यक्तीशी काहीही संबंध नाही. काही साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. धन्यवाद.